आपले विचार हे आपल्या आयुष्याचे मुळं आहेत. नकारात्मक विचार म्हणजे आपणच आपल्या मनात पेरलेलं काटेरी झाड आणि सकारात्मक विचार म्हणजे फुलांनी बहरलेली बाग. आपण जर स्वतः नेहमीच म्हटलो की मी काही करू शकत नाही, तर खरंच आपण काहीच करू शकणार नाही. पण मी प्रयत्न करेन असं म्हटलं तर यशाचा दरवाजा उघडतो. कारण म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. विचारांची गुणवत्ता जितकी उंच किंवा उच्च, तितकं आयुष्य आपलं काय होतंय, समृद्ध होतंय. विचार उंचवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर प्रेरणादायी पुस्तकं भरपूर असतात, त्यांचं वाचन केलं पाहिजे. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. दररोज स्वतःला सकारात्मक वाक्य सांगितले पाहिजेत. आजकालच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असतं. तर फक्त हे सोशल मीडियामुळं होतं का? नाही, तर ते आपल्या स्वभावामुळं होतं, आपल्या वर्तणुकीमुळं होतं. आपण जर आपल्या विचारांचा, वागणुकीचा आणि वाणीचा दर्जा उंच ठेवला तर आपली किंमत आपोआप वाढते. जेव्हा कोणी म्हणते की तुझ्यावर विश्वास ठेवता येतो, हीच तर आपली मोठी कमाई आहे, हेच तर आपलं खूप मोठं यश आहे. पैसा, पद, संपत्ती हे सगळं तात्पुरतं आहे, पण चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता ही कायमस्वरूपीची संपत्ती आहे आणि ही आपल्याकडे नेहमीच राहते. आयुष्याची खरी किंमत म्हणजे सतत स्वतःमध्ये सुधारणा करणे. आपल्यात जर काही दोष असतील तर ते दोष ओळखणे, झालेल्या चुका मान्य करणे, नवीन काहीतरी शिकत राहणे. कारण दर्जा टिकवण्यासाठी सतत प्रयत्न हे करावेच लागतात. आपल्याला आपल्या स्पर्धेच्या युगामध्ये स्थिर राहायचं आहे, तर प्रयत्न करण्याशिवाय कुठलाही पर्याय नसतो. कधीकधी आपण इतरांना बदलण्याचा प्रयत्न करतो, पण खरे परिवर्तन हे स्वतःपासून सुरू होते. एका सकारात्मक विचाराने आयुष्य बदलता येते. एका प्रेमळ शब्दाने एखाद्याचे मन जिंकता येते. तर आपण आजपासून एक गोष्ट ठरवूया की मी माझ्या शब्दांची जबाबदारी घेईल. मी माझ्या वागणुकीत नम्रता ठेवेल. मी माझे विचार सकारात्मक ठेवेल. मग बघा, आपल्या आयुष्यात किती छान आपण जगू शकतो. कारण आपल्या आयुष्य जगताना माइंडसेट हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की माइंडसेट म्हणजे काय, कारण मी हे विद्यार्थ्यांना क्लासमध्ये समजावून सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि तुम्हीही काय करता सकारात्मक विचारासाठी हे कमेंटमध्ये जरूर कळवा.